पुण्यामध्ये आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। तुम्हाला प्रेमात सांगतोय, याच्या पुढे परत कुठेही जर अशी घटना घडली तर त्याचं उत्तर तुम्हाला खूप उघडेपणे मिळणार आहे। याचं ₹1 जमीन मिळते आणि यांना उपचार देता येत नाही सर्वसामान्यांना। धर्मदायच्या सर्व नियमांचं उल्लंघन आहे। धर्मदायनी कारवाई केली पाहिजे। मंत्रालयातलं फोन येऊन सुद्धा प्रशासन जर असं वागत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। आणि तुम्हाला फुकटमध्ये मिळालेली जागा आहे, तुम्हाला कोटींचं डोनेशन दरवर्षी मिळतंय। हे जे बिल्डिंग आहे तुम्हाला 7 कोटी रुपये एका व्यक्तीने दिलेले, त्यानंतर दरवर्षी एनजीओ CSRच्या मार्फत तुम्हाला पैसे मिळतात। तुम्ही याचं काय करतोय? ही परिस्थिती फक्त एकट्या मंगेशकर हॉस्पिटलची नाहीये, संपूर्ण पुणे शहरात असेल किंवा राज्यभरात असेल हीच परिस्थिती आहे। आणि आज मी तुम्हाला प्रेमात सांगतोय, आमच्यात गांधी आणि भगतसिंग दोघंही आहे। आज महाराष्ट्र शासनाला यांनी एक्सपोज केलेलं आहे। जर सत्ताधारी आमदाराच्या PA सोबत जर घडत असेल, मंत्रालयाच्या कॉलला प्रशासन जर यांना उत्तर देत नसेल तर यांची क्रेडिबिलिटी काय? मुख्यमंत्री कार्यालयातून पण फोन असलेला होता। स्पष्टीकरण अजून प्रशासनातर्फे हॉस्पिटलच्या अजून आलेलं नाही। याचं कारण काय? तुम्हाला मीडियाने त्यांना विचारलं 10 मिनिटापूर्वी, त्यांचं उत्तर तुम्हाला आम्ही कळू म्हणजे काय? तुम्हाला एक पत्र द्यायला वेळ लागते, आम्ही तर 10 मिनिटात पोहोचू शकतो, तुम्हाला पत्र द्यायला अडचण काय? तर एकंदरीत ही बोरबाटलेली जी व्यवस्था आहे राज्यातील त्याला या कालच्या घटनेमुळे एक्सपोज झालेलं आहे। पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे का मध्ये? 100%। तिथं मला सांगा, एवढे जर इथं पेशंट्स आहेत, हे इथे ₹1 जर जमीन मिळत असेल तर तुम्हाला उपचार धर्मादायच्या नियमाअंतर्गत करायचे। माझी मागणी आहे की धर्मादाय आयुक्तातर्फे युवक काँग्रेस मागणी करते की धर्मादाय आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी। इथे नक्की धर्मादायच्या नियमांचं पालन होतं की नाही याची माहिती घ्यावी। त्याचबरोबर राज्य शासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ इन्व्हेस्टिगेशन या हॉस्पिटलचं करावं की इथे नक्की जर आज तुम्ही माझा प्रश्न आहे डॉक्टर धनंजय केळकर कुठे आहेत? आज इथला जबाबदार व्यक्ती कोण? डॉक्टर धनंजय केळकर येत नाही, समोर डॉक्टरांना पाठवतात। डॉक्टर तुम्हाला काय उत्तर देणार आहे? पीआरना पाठवतात, पीआरांकडे उत्तर नाही येते, म्हणून आम्ही स्पष्टीकरण देऊ। तर यासाठी निषेध म्हणून आम्ही आलेलो आहोत। आणि युवक काँग्रेसचे फक्त रुग्णालयाच्या नावाला काळा फासला, पोलिस आम्हाला आज जाऊ देत नाहीये। आज पेशंट आहेत तर त्याची आम्ही काळजी करून एक प्रातिनिधिक स्वरूपाची आम्ही आंदोलन केलेलं आहे। पण उद्या भगतसिंग आमचा जो जागा होईल तो याला तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल। ठीक आहे, आपण पाहतो की या ठिकाणी युवक काँग्रेसच्या प्रशासनावर कारवाई होणं गरजेचं आहे। फुकटात मिळाली जागा 15 तारखेला जो GR 15 तारखेला आपण बघितलं असेल तर 15 तारखेला किती जागा, किती ब्रीजसाठी फंड्स शासनानं स्पेशल GR करण्यात आलेला आहे। आणि त्या ज्यांच्यासाठी GR काढलं त्यांच्यावरच काही त्यांना जर दाद देत असेल हे प्रशासन, किती निगरगट्टन प्रशासन हे आहे ह्याचं आपल्याला उत्तर मिळतोय। तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात आमदार किती, त्यांच्या PAला जर सुविधा मिळत नसेल तर सर्वसामान्यांसाठी कोण विचारणार आहे? महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळत चाललेली आहे। या सरकारला कुठलंही देणं घेणं नाहीये। हे मुजोरी करतायत, धर्मादायच्या खाली रजिस्ट्रेशन करून लाखो करोडो रुपयाचा गैरव्यवहार इथं चालू आहे। याची धर्मादायनी आणि राज्य शासनाने तात्काळ चौकशी केली पाहिजे। हॉस्पिटल प्रशासनाला तात्काळ जाब विचारून इथं कमिशन बसवलं पाहिजे। रुबी हॉस्पिटलवर किडनीचं रॅकेट असेल, मागचे जे काही हॉस्पिटलचे आहेत धर्मादाय आयुक्तांनी किती कारवाई केल्या? माझं मीडियाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपण हा प्रश्न उभा करा की किती हॉस्पिटलवर, किती दवाखान्यांवर पुणे शहरात किंवा राज्यात कारवाई झालेली आहे? अशा प्रकारे आज पहिल्यांदा माझी आई इथं वारलेली आहे, माझ्या आईला कॅन्सर होतं, माझी आई इथं वारलेली आहे। त्यामुळे इथलं प्रशासन कसं आहे ते मी खूप चांगल्या पद्धतीने अनुभवलं आणि माझा जो उद्रेक ते रोष आमचा जो आहे आज सगळ्यांच्या प्रमाणात नातेवाईक इथं असेल। त्यामुळे इथलं प्रशासन कसं मला माहिती आहे, अनुभव आम्ही घेतला आहे। आणि इथं उपस्थित जेवढे पदाधिकारी असतील
आपण बघतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय आहे अशा स्वरूपाचा जो फलक लावलेला आहे त्याच्यावरती काळं फेकण्यात आलेला आहे आणि प्रचंड रोष हा व्यक्त केला जातोय। युवा काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार आंदोलन होत आहे। जर धर्मदाय रुग्णालय असेल तर तशा स्वरूपाची सेवा का दिली जात नाही असा सवालही इथे वारंवार उपस्थित केला जातोय आणि आंदोलन केलं जातंय। या आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय कवडीमोल भावातनं तुम्ही जमिनी घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना पैसे का मागता, धर्मदाय रुग्णालय अशा स्वरूपाचे हे फलक का लावता असा सवाल केलेला आहे आणि धर्मदाय आयुक्तांनीच नियमांचं पालन होतं की नाही हे पाहून कारवाई करावी अशी मागणीही केलेली आहे।